शांतीदूत भगवान येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आलाय। ज्ञानमाता विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या श्रद्धेनं व तितक्याच उत्साहाने येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा झाला। परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हैगेने मी फार पापी केली आहे। हा माझा अपराध, हा माझा अपराध, हा सर्वसमर्थ परमेश्वर जीवनाकडे नेवो। मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव या कार्यक्रमात सहभागी होते। मिस्सा, बलिदान, प्रार्थना या कार्यक्रमात करण्यात आली। केक कापून प्रभू येशूचा वाढदिवस साजरा करण्यात आला। तुझ्या परम शब्दाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात। तुझ्या जागल्यांचा शब्द ऐक, सर्व मिळून गा, कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे। त्याने त्या सृष्टीस आमच्या देवाने केलेले तारण दिसून येईल। हा प्रभूचा शब्द आहे।
संत योहानाच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्या वाचून झाले असे काहीच नाही. त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्रांचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला. त्याचे नाव योहान. तो साक्षीकरिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला, यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी श्रद्धा ठेवावी. हा तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला होता. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करीतो तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. आपल्या स्वकीयांकडे तो आला, तरी त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. म्हणजे त्याच्या नावावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्यांची इच्छा ह्यापासून झाला नाही. संत योहानाच्या शुभवर्तमानातील हे शब्द अगदी थोडक्या शब्दामध्ये आपल्याला खूप काही, जणू काही संपूर्ण जुना करार एका परिच्छेदामध्ये व्यक्त करत आहे. आताच आपण पहिल्या वाचनामध्ये प्रभू शब्द ऐकला. की जो देवाची प्रजा देवाची अपेक्षा करत होता, ती परमेश्वरानं माणसाची अपेक्षा पूर्ण केली. ज्याने आशेनं पाहिलं, ज्यांच्या ठायी सकारात्मक दृष्टिक्षेप होता, त्यांच्या जीवनात परमेश्वरानं प्रकाशाचा दीप उजळवला आणि अशा लोकांना परमेश्वराचं दर्शन घडून त्यांचा आनंद परमेश्वरानं द्विगुणित केला. दुसऱ्या वाचनामध्ये आपला संत पॉल सांगतो की जगाच्या सुरुवातीपासून परमेश्वराची ही निर्मिती अंशानं थोडक्या शब्दामध्ये परमेश्वर माणसाशी अनेक प्रसंगी अनेक वेळी सातत्यानं संबंध ठेवत होता आणि तो थोडक्या शब्दामध्ये माणसाशी हितगुंज करत होता, बोलत होता. ज्याने त्याचे शब्द ऐकले त्यांचं जीवन परिपूर्णतः बदलून गेलं. त्यांचं जीवन प्रकाशमान झालं. परमेश्वराठायी ते सज्जन ठरले. आणि म्हणूनच या मध्यरात्रीच्या प्रसंगी परमेश्वर साक्षात देहरूप घेऊन जन्माला येतो, तेव्हा देवाचे दूत गातात, स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनांना शांती. माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, परमेश्वर काही दूर
आपल्यापासून खूप अंतरावर नाही, तर तो आपल्या मध्यवस्ती करतो आणि त्याचं ते भाकीत आपल्यापैकी प्रत्येकाला ज्याच्या ठाई सज्जनाची गुणधर्म आहेत, जो मूल्यवान जीवन जगतो त्याच्या ठाई परमेश्वराची शांती वस्ती करत असतो, परमेश्वर वस्ती करत असतो. आणि म्हणूनच योहानकृत शुभवर्तमानामध्ये योहान सुरुवातीलाच सांगतो की प्रारंभी शब्द होता. प्रारंभी म्हणजे कधी? जगाच्या निर्मितीपूर्वी शब्द होता आणि देवानं आपल्या शब्दानं सारी निर्मिती केली. हे आपण जुन्या करारामध्ये अनेक विविध प्रकारे विस्तृत वर्णनामधून अभ्यासतो. पण ह्या सर्व गोष्टीचं अगदी संक्षिप्त रूपामध्ये योहान आपल्याला स्पष्टीकरण देतो की प्रारंभी शब्द होता, शब्द देह स्वरूप घेतो आणि हा देह स्वरूप माणसाच्या रूपानं आपणामध्ये वस्ती करू लागतो. तरी जन्माला आलेला नाही, तर तो कौटुंबिक जीवनामध्ये समाविष्ट होतो आणि कौटुंबिक जीवन बदलू लागतं. त्याने कौटुंबिक जीवनाला एक नवा अर्थ निर्माण करून दिला. आमच्या दाराला परमेश्वराची दया हे प्रभो आमची प्रार्थना आहे. भक्तगणांनो चला करूया आपण आज की ख्रिस्त जयंती की पूरे दिल से तहे दिल से ख्रिस्त जयंतीच्या शुभेच्छा मी आपल्या सर्वांना व आपल्या मेरी क्रिसमस. May peace of Christ be always with you. Wish you a happy Christmas.
त्या सर्वांना पदरूपेश मराठीमध्ये त्याचा भाषांतर करून वाचून दाखवतील. ह्यामध्ये आपणास अधिक प्रेमळपणा साधिक प्रेमळपणे जवळ करायला हवे. गोशाळेत येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव झालाय तसा देखावा येथे तयार करण्यात आला. अरे खाली लिहिलेलं बाई. अरे यार खाली मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या. मिठाई वाटून शुभेच्छांचं आदान प्रदान करण्यात आलं. खाली बस. ये लेके चलिए पेन ड्राइव भेज. मेरे किस पर लगी मैं लगाऊं हेल्प कर दो ना ऐसे क्रिसमसच्या प्रती आपल्या प्रतिक्रिया. आज आपण संपूर्ण जगामध्ये आपण नाताळ सण आणि साजरा करतोय. त्याबद्दल ख्रिश्चन बांधवांना सगळ्यांना मेरी क्रिसमस, त्यांच्या नाताळच्या शुभेच्छा. आणि अमरावती शहरामध्ये आपण हा जो कार्यक्रम माझा आयोजित करतो त्याबद्दल मी फार पहिल्यांदाच अशा मोठ्या प्रमाणावर हा क्रिसमसचा सण साजरा करतोय. करताना इथे अमरावती शहर बघतोय आणि ही प्रथा फार छान आहे आणि अशीच कायम पुढे चालू राहील अशी आपण आपला आशा बाळगूया. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊ. आज ख्रिस्त जयंतीच्या दिवशी आम्ही सर्वजण बंधुभावाच्या नात्यानं सर्वजण एकत्र आलो आणि हा सण मोठ्या आनंदानं साजरा करत आहोत. याबद्दल मी उपस्थितांचे सर्वांचे विशेष आभार मानतो आणि अमरावती जिल्ह्यामधील सर्वांना ह्या ख्रिस्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. प्रभू येशूच्या जन्माचं संदेश, शांतीचा संदेश सर्वत्र दूर पसरावा ही सदिच्छा व्यक्त करतो. थँक्यू. गॉड ब्लेस यू. आताच्या या शुभभावती सर्व अमरावतीकरांना माझ्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, बिशॉप गॉन्सल्विस आहे, फादर सामी आहे, फादर सयाक आहे आणि त्यांचे सगळे सहकारी आणि खरंच चांगला प्रोग्राम ऑर्गनाईज केला. त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि नाझारच्या एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन येत्या नवीन वर्षाला सुद्धा शुभेच्छा देतो. हो ना.
गणपती उत्सवाच्या मंडळाच्या माणसानं हे सगळं इतक्या आव्हान पण या प्रकारचं वातावरण म्हणजे सामाजिक एकतेचं दरवर्षी सॉरी वी वेर इन्फॉर्म व्हेरी मच ऑन टाईम आमदार डॉक्टर सुनील देशमुख, राज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील, मनपा आयुक्त अरुण डोंगरे, महापौर रीना नंदा, ग्रामीण पोलीस अधीक्षक विरेश प्रभू, डीसीपी सोमनाथ खारगे, गौस मौलाना, तहसीलदार यांच्यासह मान्यवरांनी येथे उपस्थिती देऊन ख्रिश्चन बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ख्रिश्चन बांधवांना नाताळच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
आज संध्याकाळी पण यायचं आम्ही काय बस दोघं जण पाहिजे.